पुणे इंटरनॅशनल एअरपोर्टवर काल रात्री 10:30 वाजता एक अपघात झाला आणि या अपघातामध्ये IAF म्हणजे इंडियन एअरफोर्सचं जे विमान आहे तर ते खाली कोसळलं, धावपट्टीवर कोसळलं आणि त्यामुळे बराच वेळ ही धावपट्टी जी आहे तर ती बंद ठेवण्यात आलेली होती। मोठ्या प्रमाणात विमानांची उड्डाणं आणि आगमनं जी आहेत तर ती रद्द करण्यात आली होती। त्यामुळे प्रवाशांचा मोठा खोळंबा झालेला होता आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा ह्या विमानसेवा ज्या आहेत तर त्या सुरू करण्यात आलेल्या आहेत। सकाळी साधारण 7:30 वाजता या सगळ्या विमानसेवा ज्या आहेत तर त्या सुरू करण्यात आलेल्या आहेत। निर्गमन 7:30 वाजल्यापासून सुरू करण्यात आले तर उड्डाणं 8 वाजल्यापासून सुरू करण्यात आलेली आहेत। मात्र रात्रीची जी घटना होती तर त्याचा परिणाम लगेचच नाहीसा झाला असं म्हणता येणार नाही, कारण की मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी सकाळी उशिरापर्यंत या सगळ्या विमानतळ परिसरामध्ये पाहायला मिळत होती। 17 आणि 18 एप्रिल दरम्यान या घटनेचा सर्वाधिक फटका विविध विमान कंपन्यांना बसला आणि या सर्व घडामोडींमुळे एकूण 90हून अधिक उड्डाणांवर परिणाम सुद्धा झाला होता। याचा थेट परिणाम हजारो प्रवाशांवर झाला, ज्यांना अनपेक्षित अडचणींचा सामना करावा लागला। काहींना आपले नियोजित कार्यक्रम रद्द करावे लागले तर काहींना पर्यायी प्रवासाचा मार्ग स्वीकारावा लागलेला आहे। या सगळ्यामध्ये आता इंडियन एअरफोर्सकडून सुद्धा ट्विट करण्यात आलेलं आहे। या अपघातामध्ये कुठलाही जीवितहानी झालेलं नसल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे। हा अपघात अतिशय किरकोळ होता आणि यामध्ये विमान कर्मचारी सगळे सुरक्षित आहे अशी माहिती देण्यात आलेली आहे। यासोबतच नागरी मालमत्तेचं कुठलंही नुकसान झालेलं नाही असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। मात्र धावपट्टी मोकळी करून सामान्य विमानसेवा पूर्ववत करण्यासाठी काही तासांचा अवधी लागण्याची शक्यता असल्याचं त्यांनी काल रात्री सांगितलेलं होतं आणि त्यानंतर आता या सगळ्या विमानसेवा पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेल्या आहेत। IAFच्या विमानाचा अपघात झाल्यामुळे पुणे धावपट्टी तात्पुरत्या स्वरूपात अनुपलब्ध असणार असल्याचं सांगण्यात आलेलं होतं अशी माहिती ट्विटच्या माध्यमातून एक्सच्या माध्यमातून इंडियन एअरफोर्सकडून करण्यात आलेली होती। यावर मुरलीधर मोहोळ यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे की या विमानातील सर्व कर्मचारी जे आहेत तर ते सुरक्षित आहेत, मालमत्तेचं कुठलंही नुकसान झालेलं नाही आहे आणि या अपघातानंतर विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलेलं आहे की धावपट्टीवरील कामकाज जे आहे तर ते स्थगित केलं होतं। मात्र आता या सगळ्याला काही तासांचा काळ लागेल आणि पुन्हा एकदा हे सगळे विमानं जे आहेत तर ती सुरू होतील। फ्लाईट रडार 24च्या फ्लाईट ट्रॅकिंग डेटानुसार पुणे विमानतळावर उतरणारी विमानं ही काल रात्री 8 विमानं होती। यामध्ये सुरत आंतरराष्ट्रीय विमानतळ, गोवा मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नवी मुंबई विमानतळ असेल, चेन्नई विमानतळ असतील, या सगळ्या त्यासोबतच कोइंबतूर आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल, या सगळीकडे वळवण्यात आलेली होती। रात्री सुमारे 11:41 वाजता या सगळ्या संदर्भात भारतीय हवाई दलाच्या माध्यम समन्वय केंद्राकडून एक पोस्ट करण्यात आली आणि या पोस्टमध्ये त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं होतं की अशा प्रकारची घटना घडलेली आहे आणि त्यानंतर आज सकाळपासून ही सगळी उड्डाणं जी आहेत तर ती पूर्ववत झालेली आहेत। मात्र जेव्हा अशा प्रकारच्या घटना घडतात तर तेव्हा याचा सगळ्यात मोठा फटका कोणाला बसतो तर तो प्रवाशांना बसतो आणि तसाच फटका काल प्रवाशांना बसलेला पाहायला मिळालं। मोठं गोंधळाचं वातावरण या पुणे विमानतळावर पाहायला मिळालं होतं आणि हे सगळे जे प्रवासी आहेत तर ते याच विमानतळावर थांबलेले होते आणि यांची विमानं पुन्हा एकदा सुरळीत करण्यात आली आणि सकाळी 7:30 वाजल्यापासून आणि 8 वाजल्यापासून ही सगळी विमानसेवा पुन्हा एकदा पूर्ववत करण्यात आलेली पाहायला मिळते आहे। कॅमेरा पर्सन अजय गांगुर्डेसह मी मुनयनपुरे, सिविक मिरर, पुणे।